हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये। काल अर्णवचा बड्डे होता तर त्याचीच तयारी चालू होती। तर आज सकाळी थोडासा मी व्हिडिओ शूट केला होता। तर अर्णवला म्हटलं आज सगळं तुझ्या आवडीचं बनवायचं, काय खायचं ते सांग, टिफिनसाठी काय बनवू। तर तो म्हटला मला पिझ्झा सँडविच पाहिजे। तर मग त्याच्यासाठी असा पिझ्झा सँडविच बनवला होता चीज वगैरे टाकून आणि खरंच खूप भारी झाला होता। रोज रोज तर टिफिनला चपाती भाजी वगैरे घेऊन जातो आणि जास्त करून मी टिफिनसाठी चपाती भाजी देत असते। तर म्हटलं ठीक आहे आज सँडविच करून देते। तर त्याला टिफिनला सँडविच बनवून दिले, शाळेत गेला। त्यानंतर सगळे दिवसभराची घरातली कामं वगैरे आटपून घेतली आणि संध्याकाळी म्हटलं काय खायचं, तर तो बोलला मम्मी पावभाजी बनव म्हणून। म्हटलं ठीक आहे पावभाजी बनवते। तर लवकरच पावभाजी करून घेतली आणि खूप जास्त गरम होत होतं। त्यानंतर लगेच औक्षण करायची तयारी वगैरे करून घेतली आणि मी जस्ट आता पावभाजी बनवली आणि लगेचच मग आवरून घेतलं, थोडंसं वेणी वगैरे घालून घेतली आणि मी कुकरमध्येच पावभाजी बनवली डायरेक्टली। आणि मी इकडे व्हिडिओ बनवत होते त्यामुळे मला हे तिकडून हसत होते की एवढ्या घाईगडबडीत तुझा व्हिडिओ बनवायचं चालू आहे म्हणून मला पण हसायला आलं। म्हटलं आता सगळे येत आहेत तोपर्यंत एक छोटासा व्हिडिओ माझा बनवून घेते, म्हणून आता काढायला तर कोण नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं माझे मीच शूट करते, म्हणून मी मोबाईल साईडला लावून ठेवला होता आणि ते बघूनच ते हसत होते। आणि व्हिडिओ काढायला तसं तर सगळेजण घरातच होते, पण काढणार कोण, सगळ्यांना खूप जास्त कंटाळे व्हिडिओ फोटो काढायचं म्हटलं की नको वाटतं। त्यामुळे म्हटलं चला आपल्या आपणच काढलेलं बरं। आणि पोरं त्यांचं आवरत होते तर अर्णव तयार होऊन बसला होता बड्डेसाठी, सगळेजण येण्याची वाट बघत होता आणि मग मी व्हिडिओ बनवत होते। तर ह्यांना काय आवडत नाही बघा आता यांचं रिॲक्शन, त्यांचं असं असतं की कशाला व्हिडिओ वगैरे बनवते काय माहिती। तर मी हाय केलं तर अर्णवने तिकडून हाय केलं, म्हटलं पप्पा हाय करतात का, तसं त्यांचा मूड ऑफच होता कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती। म्हटलं ठीक आहे, मग मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, थोडासाच घेतला। आणि एवढं जास्त गरम होतं आहे ना, पाऊस थांबला तर भयानक गरम होतं आहे मुंबईला, सगळीकडेच म्हणजे जास्त गरम होतं आहे। उन्हाळ्यात कसं गरम व्हायचं तसंच गरम व्हायला लागलं आहे। तर चला मग म्हटलं आता स्टूल वगैरे मांडून घेऊया, त्याच्यावरती स्टोन टाकला आणि मी इकडे मोबाईल लावून ठेवला होता। तर व्यवस्थित दिसते की नाही तेच मी चेक करत होते। व्हिडिओ बनवायला कोण नसलं की मग आपल्याला असं छोट्या छोट्या क्लिप व्हिडिओच्या घेऊन चेक करावं लागते की व्यवस्थित शूट होतो आहे ना, नीट आपण व्हिडिओ बनवतो आहे ना, असं चेक करायला लागतं। तर हे सगळं माझं चालू होतं आणि अर्णवनास आज सकाळी खूप लवकर उठला, त्याचा बड्डे होता ना, तर तो खूप एक्सायटेड होता। त्यामुळे लवकरच सकाळी उठला होता दिवसभर शाळेत आणि सगळ्यांची आता खूप वेळ वाट बघतोय तो बड्डेसाठी। तर फायनली सगळे आले आणि लगेच मग आपण केक कट करायला घेतला आणि सगळे यायच्या आधी मी पावभाजी वगैरे बनवून घेतली। म्हटलं नंतर खूप जास्त गरम होईल, सगळेजण बड्डेसाठी येण्याच्या अगोदरच पावभाजी बनवून घेते। तर त्याच्या आत्तू वगैरे आल्या, तर त्याची 5 नंबरची आणि 6 नंबरची आत्तू, या 2 लहान आत्तू आहेत। आणि लहान मुलांचं कसं असतं ना, की वेगळीच त्यांना फिलिंग असते, सकाळपासूनच ते एकदम जास्त खुश असतात की आज माझा बड्डे, आज सगळेजण येणार, केक आणायचा, कट करायचा, त्यामुळे ना ते एकदम हॅप्पी असतात। तर अर्णवला चॉकलेट केक पाहिजे होता तर त्याच्या पप्पाने मग चॉकलेट केकच आणला होता। तर लगेचच आम्ही केक कट करायला घेतला, थोड्या वेळ फॅन बंद केला तर खूप जास्त गरम होत होतं। लगेच सगळ्यांनी औक्षण वगैरे केलं आणि लगेच केक कट केला। खरंच छोटा बड्डे करायचा होता घरातल्या घरात, घरगुती एकदम साध्या पद्धतीने, तरीसुद्धा खूप छान त्याचा बड्डे झाला आणि सगळेजण बड्डेसाठी आले होते त्यामुळे त्याला जास्तच भारी वाटत होतं। तर लगेचच औक्षण करून घेतलं आणि बड्डे सेलिब्रेट केला। आणि बड्डे करायला थोडासा उशीरच झाला होता, अर्णवचे पप्पा केक घेऊन आले होते लवकर, माझा स्वयंपाक पण लवकर झाला होता, पण त्याच्या आतून यायला उशीर झाला। तर मी लवकर फोन केला होता, म्हणजे 8:30 वाजता फोन केला, म्हटलं थोड्या वेळाने या बड्डेसाठी। त्या म्हटलं ठीक आहे आणि त्यांना वाटलं की केक कट करायच्या वेळेस फोन करतील वहिनी। तर मी नंतर तयारीत तशीच बिझी झाले आणि त्या वाट बघत बसल्या आणि इकडे आम्ही त्यांची वाट बघत बसते कधी येत आहेत म्हणून। मग नंतर परत एकदा फोन केला, मग त्यावेळेस आले आणि त्यांना वाटलं की आमचीच तयारी झाली नाही, बड्डेसाठी वेळ लागला आणि आम्हाला वाटलं ते अजून आले, तर असं वाट बघत बसलो आणि त्यातच उशीर होऊन गेला। तर असं इथं आम्ही त्याचं औक्षण वगैरे केलं। तर सगळ्यांचं काही मी औक्षण करतानाचं थोड्यात म्हणजे छोट्या छोट्या क्लिप घेतल्यात, मोठा व्हिडिओ झाला असता खूप, त्यामुळे मी एकदम छोट्या छोट्या क्लिप ॲड केल्या। आणि ही अर्णवची 5 नंबरची आत्तू आहे आणि बाजूचे ते 6 नंबरची आत्तू आहे। तर बाकीचे सगळे त्याचे इथले फ्रेंड आहेत आणि माझ्या नंदाना एवढ्या गमतीशीर आहेत, एवढं कॉमेडी करतात ना, खूप जाम हसवतात। कोणतंही फंक्शन असू देत, कार्यक्रम असू देत, साधं आम्ही थोड्या वेळ जरी भेटलो ना तर असं काहीतरी जोक करतात ना, एवढे सगळेजण आम्ही हसतो ना, त्यांना गप्प बसा असं म्हणायला लागतं। एकदम वेगळाच एक माहोल होऊन जातं, एक वेगळंच तिथं वातावरण तयार होतं, एवढ्या भारी म्हणजे गमती जमती करतात आणि हसवत राहतात। आणि अर्णवच्या आत्तूचा फोन आला होता सकाळी, मग असे सांगितले की अर्णवला 6 आत्तू आहेत, तर त्यातली 3 नंबरची आत्तू आहे ती कामानिमित्त दुबईमध्ये असते, दुबईला, तर ती येणार आहे
पुढच्या महिन्यात किंवा मग या महिन्यामध्ये मंथ एंडिंगला येईल. नेहमी असंच होतं, त्याचा बड्डे झाल्यावरच ताई येतात. त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की आता बड्डेला ये म्हणून. गेल्या वेळेस 1-2 वर्षापूर्वी तर त्याच्या बड्डेला इथं होत्या, नाहीतर मग बड्डे झाल्यावरच ते येतात. कारण त्यावेळेसच तिकडे मुलांना सुट्ट्या असतात आणि नंतर ऑगस्टमध्ये तिकडच्या मुलांची शाळा चालू होते दुबईच्या. त्यामुळे मग सुट्ट्यात त्या ताई मग येणार होत्या. त्यामुळे मग त्याला खूप जास्त आनंद झाला होता की आता येणार आहे म्हणून. आणि 1-2 वर्षातून ते एकदा येतात. तर असो, आता बड्डेसाठी इथे सगळेजण जमा झाले होते. आता मुंबईचे घरं आपले कसे लहान लहान असतात, तर जेवढे घरात बसतात तेवढे घरात सगळे आले होते आणि काही जण बाहेरसुद्धा थांबले होते. आणि बड्डे ना खरंच एवढा भारी झाला ना, असं वाटलं नव्हतं की एवढं सगळेजण येतील आणि एवढा मोठा असा बड्डे होईल म्हणून. तर काही न ठरवता असं काही केलं ना, खरंच खूप ते भारी होऊन जातं. तसंच झालं होतं. आणि अर्णवने एक केक कट केला आणि सगळे टाळ्या वाजवतात म्हणून तो पण नंतर टाळ्या वाजवायला लागला त्याच्याच बड्डेसाठी. हसत पण होता, लाजत पण होता. तो खूप जास्त व्हिडिओमध्ये यायला लाजतो. त्यानंतर मग दीदीने त्याला केक वगैरे भरवला आणि एक एक करून सगळ्यांनी मग केक भरवला. सगळ्यांना केक, चिप्स, चॉकलेट वगैरे वाटले. तर असंच त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. आम्ही घरगुतीच असं साधा सिंपल बड्डे करत असतो. पहिले लहान लहान होते त्यावेळेस खूप तयारी करायचो. म्हणजे तसं पण आता ते लहानच आहेत, पण एकदम लहान होते ना पहिली दुसरीला, तोपर्यंत आम्ही असे म्हणजे बलून वगैरे लावायचो. आणि आता मुलंच म्हणतात नको पप्पा बड्डेची बलून वगैरे लावायला, असंच आपण केक कट करूया. तर पहिलं बड्डेसाठी मग बलून वगैरे लावायचो, बर्थडेचं नाव वगैरे लावायचं, सगळे डेकोरेशन करायचो, पूर्ण घरात सजवायचो. आता पोरच नको म्हणतात, त्यामुळे मग एकदम साधा असंच केक आणून कट करत असतो. आणि आज सगळं दिवसभर कसं अर्णवच्या मनासारखं झालं. सकाळी टिफिन त्याच्या आवडीचा केला, संध्याकाळी त्याच्या आवडीची पावभाजी बनवली, त्यानंतर त्याच्या आवडीचा चॉकलेटचा केक आणला. त्यामुळे तो तर एकदम भारी खुश होता. आणि बड्डे असेल तर मुलं जास्तच खुश असतात. आणि केकसुद्धा खरंच खूप छान होता. तर असं साधा सिंपल आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. बाय.